सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतास्वरेण वेदवाणी प्रवर्तते सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं तुमन्मः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। समुद्रवसने देवी पर्वतस्तनमध्ये लक्ष्मीची आरती आहे, पूजन आहे, सकाळ होऊन गेलेली आहे। पहिल्यांदा खरं म्हणायचं असतं उठल्या उठल्या पाय जमिनीला लावण्यापूर्वी तिची माफी मागायची। समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे। आमच्या संघामध्ये प्रार्थना आहे, तिचंही साम्य पुष्कळ आहे, त्यात एक कडवं पडतो। सच्चिदानंद रूपाय नमोस्तु परमात्मने ज्योतिर्मय स्वरूपाय विश्वमांगल्य मूर्तये प्रकृती पंचभूतानि ग्रहालोका स्वरास्तथा दिशकालश सर्वेषां सदा कुर्वन्तु मंगलम्। पहिल्यांदा गणेशाला वंदन करतो आणि या सर्व समारंभाचं मूळ चैतन्य प्रेरणा त्याचं वर्णन काहीच करता येणार नाही। जगातले सगळे कमी पडलेत वर्णन करायचं, पण मोह तर काही आवडत नाही। आवडतं सगळ्यांना, पुन्हा पुन्हा आवडतं, दरवर्षी आवडतं, रोजही आवडतं। अशा श्रीकृष्णाला वंदन करतो। त्याचप्रमाणे माझे गुरु समर्थ रामदास स्वामी त्यांनाही वंदन करतो मी। त्याशिवाय आज तुम्हाला कोणालाही माहिती नसेल अशी फार मोठी प्रसिद्ध ऐतिहासिक पौराणिक अशी व्यक्ती आज कृष्णाच्या लीला बघायला आलेली आहे का कोणाला कल्पना? साक्षात भगवान श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलराम यांनी 4-5 दिवसापूर्वी मला कल्पना दिली, मी येतोय बरं का, माझ्या भावाचे लीला ऐकायला मी येतोय म्हणून। म्हणजे अवश्य या तुम्ही। त्याप्रमाणे सकाळी ते आले, कारण आज भाद्रपद कृष्ण षष्ठी आहे, आज बलराम जयंती आज। त्यामुळे कृष्णाचे मोठे भाऊ त्यांची जयंती ते साक्षात या ठिकाणी आलेले आहेत। किती चांगला मुहूर्त आहे बघा। चातुर्मास सुरू आहे, भागवत सप्ताह करावा ही प्रेरणा मला कृष्णानेच दिली 4-5 दिवसापूर्वी। आणि या भागवत सप्ताह चातुर्मासामध्ये करणं हे फार मोठं पुण्यकर्म असतं आहे। आत्ताच मी तुम्हाला कॉलेजमध्ये सर्व्हिस केल्यामुळं काही शब्द माझे फार मनात असतात। सर्टिफिकेट मी देऊन ठेवतो सगळ्यांना आत्ता, की तुम्हा सगळ्यांचा आता जन्म मृत्यूचा फेरा संपलेला आहे म्हणून पुन्हा कधी आता येणारच नाही तुम्हाला। तुम्ही सगळे पावन झाला, कारण हे ऐकणार आहात, तुम्ही ऐकलं आहे सगळं। इतकं महत्त्व आता मॅडमनी फार चांगलं थोडक्यात सांगितलं भागवताचं महत्त्व आहे ते असंच आहे की जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं आपली सुटका होते। इतकं महत्त्व या ग्रंथाचं आहे। या ग्रंथाच्या तोडीचा दुसरा ग्रंथच नाही। सगळ्या ग्रंथांची तुलना केली आणि हा ग्रंथ एका बाजूला ठेवला तर ह्याचं वजन कितीतरी जास्त भरत आहे। या भगवान कृष्णाची म्हणून जेवढी करावी तेवढी त्याची स्तुती, त्याचं गुणवर्णन तेवढं किती बाजूनी सांगावं त्याला। एक दिवस आपण त्याला देणार आहे, 3 दिवस झाले की 4थ्या दिवशी फक्त कृष्णाचीच माहिती आपण घेणार आहे। पण हा भागवत सप्ताह जो आहे तो विष्णूचे जे अवतार झालेत त्या अवताराची माहिती आपण घेणार आहे आणि नंतर मग कृष्णाची सुद्धा 3-4 दिवस आपण माहिती घेणार आहे। कृष्ण आणि त्याच्या गोष्टीवरून सगळा इतिहास आहे। तत्वज्ञान काय सांगायचं आता मॅडमनी सांगितलंय, तर भक्ती करा, मृत्यूची तयारी करा। मृत्यूला भ्यायचंच कारण नाही खरं म्हणजे। तो भागवत इतकं सामर्थ्य आपल्याला देतो, कारण जन्माला आपण जेव्हा येतो तेव्हा केव्हा तरी जाणारच ना, त्या मृत्यूला का घाबरायचं? त्या भागवताचं महत्व असं आहे, जेव्हा तुम्हाला शेवटी अंदाज येतो केव्हा तरी की आपण आता फार थकलो बाबा, आता काही बरं होणार नाही, आता आपली मुलं मुली सुना नातवंड सगळी काळजी घेत आहेत, पण किती राहील दिवस आता हे? अशा वेळेला भगवंताची आठवण करायची। अशा वेळेला म्हणावं, कमीत कमी रोज चतुश्लोकी भागवत म्हटलं तरी सुद्धा चालेल। चतुश्लोकी भागवत म्हणजे सगळ्या भागवताचं सार आहे। ब्रह्माने सांगितलं पहिल्यांदा ते चतुश्लोकी भागवत तरी म्हणावं। हे चतुश्लोकी भागवत किंवा कृष्णाची आठवण शेवटी आपण जर काढत बसलो तर मृत्यूची काही भीती वाटत नाही। परीक्षिताला तेच सांगतोय शुक, 7 दिवस राहिलेत,
तुला मरणाची भीतीच वाटणार नाही. 7 दिवसांनी मृत्यू ठरलाय, का काळजी करतोस तू? आहे ना कृष्ण इथे. 7 दिवस तू आराधना कर, पूजा कर, व्रत पाळ त्याचं. गंगेकाठी घाबरून गेला होता तो. ऋषीच्या गळ्यात माळ घातली ती सापाची, आणि त्या ऋषीच्या मुलाने शाप दिला 7 दिवसांत मरशील म्हणून. परीक्षित म्हणजे पांडवांचा वंशज, किती शूर, अभिमन्यूचा मुलगा, वाचलेला कसं तरी, आणि घाबरून गेला. गेला गंगेकाठी, राजपद सोडून दिलं, सिंहासन सोडून दिलं. आणि मग परमेश्वराने प्रेरणा दिली शुका, परीक्षिताकडे बघा, तो घाबरलाय. ते आपण सविस्तर गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला, पण आता फक्त संदर्भ आला. परीक्षिताला शुक सांगतात, तू तपश्चर्या कर, पूजा कर, आरती कर भगवंताची, तयारी कर मृत्यूची. काही आणि मी आहे तोपर्यंत मृत्यू येत नाही तुझ्याकडे, मी बसलोय म्हणले इथे. त्याप्रमाणे परीक्षित वागला. 7 दिवस तपश्चर्या केली, आराधना केली. म्हणून भागवत 7 दिवस चालवतात. 7 दिवसात सप्ताह कशा करतात? एक कारण हे आहे. दुसरं कारण उद्या सांगणार आहे, त्याची कथा आहे, त्याची गोकर्णाची कथा ती उद्या सांगते. आज फक्त ह्या कारणामुळे परीक्षिताला बरं वाटलं, त्याप्रमाणे पुढे झालंय. तुम्हाला मी सांगत होतो की विष्णूचे अवतार 21 अवतार एकूण आहेत. आपल्याला 10 माहिती आहेत, प्रसिद्ध आहेत ते. 21 अवतार एकूण आहेत, त्यात पुन्हा भर पडत चाललेली आहे. आणि ही सगळी परंपरा अखंड चालू आहे आजपर्यंत. लहान मोठ्या प्रमाणात हे अवतार चालू असतात. हे केव्हा तरी 10 वर्षापूर्वी मला सगळं वाटत, सगळे भाकड कथा आहेत. काय ठेवायचंय इथलं, काय ठेवायचंय, कुठलं कोण काय कसलं, मेल्यावर मेलं झोपलं, करायचं काय? 4 वाक म्हणला कसं आहे तोपर्यंत खावं प्यावं मजा करावी, कशाला पुढचा विचार करायचा आहे. पण माझा मूळ विषय इतिहास. त्यामुळं अनेक ठिकाणी पुस्तकं मिळाली, वाचायला मिळालं. आणि आमच्या इथे सकाळी शाखेत मी जातो, तिथे आमचे काही चांगले मित्र आहेत, धर्माधिकारी म्हणून डॉक्टर आहेत. बाकीचे सगळे शाखेचे लोक आहे, आमचे कार्य वगैरे उत्तेजन देतात, सांगा काहीतरी नवीन म्हणून. 7-8 महिने मला त्यांनी चांगली पुस्तकं दिली, 8-10. पुढील विश्व कसं निर्माण झालं, विश्व कोणी निर्माण केलं, किती दिवस झाले त्याला. पूर्वी याच्याबद्दल काही नव्हतं, वाव नव्हतं. आणि दुर्दैवानं आपण ह्या अशा देशात जन्माला आलोय ना, जी खरी जी गोष्ट आहे ना, त्याच्यावर सगळा चिखल टाकला होता आतापर्यंत, शतकानुशतक. आपल्या देशाची खरी माहिती आत्ता थोडीशी पुढे यायला लागलेली आहे. गेल्या 13-14 वर्षामध्ये पाश्चात्य विचारवंत मान्य करायला लागलेले आहेत. किती खोटं बोलावं, किती लपून ठेवावं. तो राम सेतू म्हणे बांधलाच नाही, तो मानव निर्मितच नाही तो. मग आता अमेरिकन सॅटेलाइटने बघितलं, सांगितलं ते बांधकामाच्या पद्धतीवरनं दिसतंय तो मानव निर्मित आहे म्हणून. सांगतात कोर्टामध्ये राम झालाच नाही. कुठं भेटणार पाप ही सगळी? शतकानुशतक आम्हाला पाश्चात्याने सांगितलं. स्वातंत्र्य मिळाल्यावर आमच्या लोकांनी पण तेच सांगितलं, पुस्तकांमध्ये शिकवलं ते. आमची मुलं तयार झाली. कुठं रामाबद्दल आम्ही गांभीर्याने घेतो, कृष्णाबद्दल कुठं गांभीर्याने घेतो, शंकराबद्दल कुठं गांभीर्याने घेतो. विष्णू, महेश, ब्रह्मा हे कोण आहेत? होऊन गेले का ते? काही विचारच करत नाही कधी आपण. पण मी जे काही गेल्या 3-4 वर्षात वाचलं, सध्या काय रिटायर झालो आहे, मुलांचं सुनांचं उत्तम चाललंय, नातवंड मस्त मजा करतात, आम्हाला काय उत्तम नाही दोघांनाही. आणि लायब्ररीमध्ये पुस्तकं आपोआप येतात चालत, हे वाच हे वाच. लायब्ररीमध्ये खंडच्या खंड आहेत, हरभर वाटतं. त्यातनं शोध असा लागला की पाश्चात्यांमध्ये सुद्धा आता जाणीव व्हायला लागलेली आहे. नुसता रामसेतूच मानव निर्मित आहे एवढं नाही, अनेक गोष्टी अशा आहेत. दुसऱ्या बाजूला जरा डोळसपणे बघितलं ना, तर भारतभर बघा ह्या परमेश्वराच्या खुणा पसरलेल्या आहेत आजही. भारतभर कशाला, जगभर पसरलेल्या आहेत, जगभर पसरलेले आहेत. विश्वाच्या निर्मितीची 1-2 प्रमेय सांगतात. हे जे परब्रह्म आहे, तुमच्यापैकी काही लोकांनी गुरुगीता वाचली असेल बघा. मला मुद्दाम सज्जनगडवर आग्रह झाला, गुरुगीता न्या, गुरुगीता वाचा. वाचले मी, रोज 25 श्लोक वाचतो गुरुगीतेचे. त्या गुरुगीतेमध्ये सांगितलंय
खरा गुरु कोण? शंकर पार्वती, प्रेमळ जोडपं, कैलासावर बसलेलं असतं आणि पार्वती शंकराकडे जाते. शंकर म्हणजे तिचा पती आहे, तिचा गुरु आहे, ती म्हणजे परमेश्वरा. माझा एक प्रश्न आहे, तुम्ही उत्तर द्याल का त्याचं? साधा प्रश्न आहे. तर शंकर म्हणतात, हो, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी का नाही देणार? शंकर म्हणतात पार्वतीला, विचार प्रश्न. म्हणजे साधा प्रश्न माझा आहे, सामान्य माणूस ब्रह्मपदापर्यंत जाण्याकरता काय करावं? शंकर फार आनंदित होतात, खुश होतात. आधी बायकोने विचारलेला प्रश्न आणि चांगला प्रश्न, मग ते नवरा खुश होणारच की. शंकर म्हणतात, अगं किती चांगला प्रश्न तू विचारलास, असा प्रश्न कधी कुणी विचारलाच नव्हता. मला फार बरं वाटलं. आणि मग ते महत्व पटवून देतात 176 रुपयामध्ये की गुरु हा कसा श्रेष्ठ आहे, गुरु माणसाने करावा, गुरुच्या मागे लागावं. त्यात ते 2 श्लोक आहेत, आपण नेहमी म्हणतो ते. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसजम तपस्यादिलक्षम एकम नित्यम विमलवचनम सर्व दिसाक्षी भूतम भावातीतम ते गणितम सद्गुरुम तन्वा. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. म्हणजे मुळातले श्लोक गुरुगीतेतले. आणि अशा गुरुगीता रामदास स्वामींनी अनेक वाचल्या होत्या. त्यातला एक संदर्भ आहे हा. म्हणजे रामदास स्वामींनी किती वाचन केलं होतं बघा. त्या गुरुचं वर्णन कसं केलंय शंकरांनी? तर गुरु कसा आहे? निर्विकार आहे. तो काही दिसत नाही तुम्हाला डोळ्याला, निर्गुण आहे, तो सजीव नाही. तो खरा सबंध विश्वाचा प्रमुख. तो केव्हा तरी असा आपला एकटा, त्याला आपण परब्रह्म म्हणून तात्पुरता आपल्या करता आहे. ज्याला काही अंग नाही, यष्टी नाही, काही शरीर नाही, काही नाही, मन नाही, काही नाही, त्याला परब्रह्म पण आहे. त्या परब्रह्माला कंटाळा आला एकटं राहायचा. एकटं राहायचं कोणालाही कंटाळा येतो, त्याला कंटाळा. मग ते माया निर्माण केली. मग मायेबरोबर त्याचे खेळ सुरू झाले. ती माया सर्व विश्वामध्ये पसरली, जी आपण आज बघत आहोत. प्रकृती आणि पुरुष 2 निर्माण केले आणि तिथून सगळी विश्वाची निर्मिती झाली सगळी. म्हणून आपण म्हणतो ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. त्याचा अर्थ आहे हे सगळं मायेच आहे. हे सगळे अक्षरशः राम कृष्ण शंकर सगळे माया आहेत. त्या परब्रह्माने निर्माण केलेले आहेत, लोकांना निर्माण केले. आपण परमेश्वर म्हणतो, ते खरं पण आहे, पण मुळात ते परब्रह्म आहे. गुरुगीतेत सांगितलेलं शंकरांनी, जे निर्गुण आहे, निराकार आहे, एकदम सात्विक आहे. शब्दच कमी पडतात वर्णन करायला. त्याला कंटाळा म्हणून विश्व निर्माण केलं त्याने. आणि हे विश्व केवढं आहे. आपण विश्व शब्द वापरतो, पण विश्वाचा अर्थ काय आपल्याला कधी आपण विचार केलाय का? मी मराठवाड्यात असताना एकदा औरंगाबादला गेलो होतो कामानिमित्त. मित्राच्या घरी उतरलो होतो. जेवण झालं, तो मागोमाग येत होता. तो NCC मध्ये होता. NCC मध्ये. तेव्हा मी आपला बाहेरच्या खोलीत बसलोय. तिथे ॲटलास होता. ॲटलास नकाशे जगाची, हे खंड, ते खंड, ते खंड. आणि बरोबर मध्ये द युनिव्हर्स असं लिहिलं होतं, विश्व असं मोठं 2 पानावर काढलं होतं. पुढचं फार मजेशीर आहे. त्याने असं बाण मारून काढलं होतं, हिअर लाईज समवेअर द सोलर सिस्टीम. अर्थ कळतोय का बघा? हिअर लाईज समवेअर द सोलर सिस्टीम म्हणजे सूर्यमालिका इथं कुठंतरी आहे. मी नाणं जर फेकला असता तिथं तो भोडकायला लागला तर मी म्हणेन इथंच कुठेतरी टाकलंय मी. तशी सूर्यमालिका आहे. सूर्य, बुध, शुक्र, शनी सगळे हे एवढे ज्याला आपण म्हणतो सूर्यमालिका, ती कुठंतरी आहे ही. असे सूर्यासारखे हजारो तारे आहेत तिकडे विश्वामध्ये. त्या विश्वाचा प्रमुख तो परब्रह्म आहे. तो विश्व निर्माण करणारा तो परब्रह्म आहे. आपण किती असतं बघा. बसल्या बसल्या माझ्या मनात विचार आला, इथं कुठंतरी सूर्यमालिका आहे, पण त्या सूर्यमालिकेतली पृथ्वी कुठं आली? त्या पृथ्वीमधला भारत कुठं आला? त्या भारतामधला महाराष्ट्र कुठं आला? महाराष्ट्रामधला मी आहे त्याचं औरंगाबाद गाव कुठं आलं? आणि औरंगाबाद माझ्या मित्राचं घर कुठे आलं? त्या घरामध्ये मी कुठं आलो? कुठे गेला मी 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 सारखं आपल्याला वाटतं बघा, मी माझं माझं काय वगैरे. तू कुठे? मी नगण्य. अर्थच नाही त्याला काही अजिबात.
आपणच त्याला जोडतो, कारण हे सगळी माया आहे. मुद्दाम केलंय ते परब्रह्माने, मायेचं वेष्टन केले सगळं हे, आणि आपण फसतो त्यात. खेळच केलाय तरी तो हा. मायामुळं सगळे गोंधळून जावेत, तसे आपण गोंधळून गेलोय. जन्माला आपण आल्यानंतर जर मरणार असो तर का मृत्यूची भीती वाटावी? मायाचे खेळ ते सगळे. आपण जर चांगले वागलेले असो आयुष्यभर, कोणाला फसवलेलं नसेल, नाकासमोर आपण गेलो नसो, लबाड्या केल्या नसतील, खोटं बोललं नसेल, कशाला वाईट वाटावं मृत्यूचं? माझं म्हणणं ह्या वयामध्ये 70-75ला त्याला म्हणावं, ये बाबा ये, तुला सवड झाली की मी तयार आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसून आहे, वेटिंग रूम मध्ये बाहेर आलोय, तिकीट काढलंय, गाडी सुटल्याचं कळलंय आम्हाला, गाडी आली की बसायचं त्याच्यामध्ये, घाबरायचं काय त्याच्यामध्ये? ठरल्या ठिकाणी जायचंय आपल्याला, तिथं जाणं आवश्यकच आहे ना. आपल्या हातात आहे का? जात नाही, मी येणार नाही बाबा, असं पुढे म्हणू शकतो का आपलं? तुमची गाडी येऊ द्या, जाऊ द्या, आम्ही थांबणार इथं, असं नाही कोणाला म्हणता येणार. जावंच लागतं तिथे. मग ते जायचं तिथे आहे, तिकीट काढलंय सगळं, गाडी आलेली आहे, मग कशाकरता घाबरायचं? कशाकरता भीती वाटायची? आनंदात राहावं. परमेश्वराला असं वाटतं तुम्ही आनंदात राहा. तुम्हाला पाठवलं मी काहीतरी कामानिमित्त, जसं एखादं नाटक बसतं, सिनेमा असतो, आणि ते दिग्दर्शक प्रत्येकाला भूमिका सांगतो. तू खलनायकाची भूमिका करायची, तू नायकाची भूमिका करायची, तू नायिकेची भूमिका करायची, तू विनोदी पात्र करायचं. ती माणसं काही जीवनभर विनोदीच असतात का? तो खलनायक काही वाईटच असतो का? अनेक खलनायक असे की फार आवडतात लोकांना, आणि काही खलनायक तर अतिशय चांगले स्वभावाने, पण इतकं चांगला प्राणसारखे अभिनय करायचे, मुंबईला म्हणतात तो दिसला की लोक घाबरायचे. इतका अभिनय चांगला. आपल्याला तेवढा करता पाठवलंय पृथ्वीवर, तुम्ही अभिनय करा, ही भूमिका तुम्हाला दिलेली आहे, ती चांगली व्यवस्थित पार पाडा. वाईट मनात विचार येऊ देऊ नका. मायेचं आवरण मुख्य म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मध्ये काही गोष्टी दडलेल्या असतात. षड्रिप, मद, मोह, माया, क्रोध, सगळे आपल्याला पाठ असतात. पण आपल्याला काय वाटतं, दुसऱ्यामध्ये सगळे, माझ्यात काही मी चला, मोह बी माझ्यात काही मोह नाही, आपण काही इच्छाच ठेवली नाही हो, ते आमचं ते फार मोह आहे त्याला बघा, ही आपली वृत्ती असते. दुसऱ्याकडे बोट दाखवायचं, पण ते म्हणतात ना, हे बोट दाखवताना 3 बोट आपल्याकडे असतात. आपण कुठे विचार करतो त्याचा? सारखं हे भागवत शिकवतं, सारखं जागरूक राहा, आत्मपरीक्षण करा, आणि काही चुका होत असतील विसरून जा. चुका होतातच, मनुष्य जन्माला आला की चुका होतातच. ते चुका कुठे उघडत बसतात? भूतकाळ किती आठवत बसतात? भूतकाळाचाही विचार करू नका, भविष्य काळाचाही विचार करू नका. वर्तमान काळ आनंदानं प्रभूच्या सोबत राहा, प्रभूची आठवण काढत जागा. सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघणार आहे बघा, आज शेवटी उद्या की प्रभूच्या सान्निध्यात प्रभूची आठवण काढत काढत तुम्ही राहा, काही तुम्हाला त्रास होत नाही. आता हे काय एवढ्याकडे अवतार असतात, प्रभूचा विचार केला तर प्रभूचं आयुष्य म्हणजे काही सगळंच काही आनंदी विनंदी असं काही नव्हतं. रामाकडे बघा, कृष्णाकडे बघा, वनवास केले रामाने, बायको सोडून द्यायला लागली, बायको पळवून नेली, आणखी काय पाहिजे आता? पण रामानं तोंड दिलं त्याला. तो सत्याचा अवतार म्हणतो, जगभर प्रसिद्ध आहे. कृष्णाची गोष्ट तीच, आयुष्यभर त्याने किती तऱ्हेचं काम केलंय, पण शेवटी काय झालं? गांधारीच्या शापामुळे समोर बघायला लागलं सगळे यादव नाहीसे होते. त्यालाही स्वतःला हातात मुसळ घेऊन मारायला लागलं त्याला. हे यादव उन्मत्त झाले, सत्तांत झाले, मदांत झाले, ही पृथ्वीवर हे राहता कामा नये, हे संपवले पाहिजेत. त्यांनी मारले. प्रलय काळाची दुसरी वेळ होती 3202. त्यानंतर द्वारका बुडली, कृष्णाने शेवट केला. हे देवांच्या नशिबी आहे त्रास भोग, आपलं तर काय. पण आपलं असं असतं, जरा त्रास झाला, वाईट झालं की त्याला देवाला म्हणतो, काय हे बाबा, काय पाप केलं होतं म्हणून आमच्या वाट्यात दिलं सगळे. पण तो परीक्षा बघत असतो. अडचणी जेव्हा येतात, आपण फार जेव्हा वाईट वाटतं आपल्याला फार, आणि देवाला सांगतो काय आहे, तेव्हा आपली परीक्षा असते ती परीक्षेतनं तुम्ही पुढे गेला
म्हणजे तुम्ही पुढे जाणार असता. आणि या मार्गामध्ये वाईट मार्ग मागायच नाही. पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, महाभारत सगळं संपतं, तो ऐकायला जायला येतो कृष्ण, पांडव राजश्री यज्ञ संपून बसतात आणि कुंती उभी असती. कुंतीला नमस्कार करतो कृष्ण आणि म्हणतो, कुंती तू आत्या आहेस माझी, खूप सहन केलंच ग तू, महान म्हणते काहीतरी मला, मी देतो. भाचा म्हणतोय कुंतीला. कुंती म्हणते काय नको, सगळं दिलंस तू, म्हणते काय कमी केलं आम्हाला, तुझ्यामुळे तर सगळं झालं. म्हणते नाही नाही आत्या तू माग करतो काहीतरी, देशील का म्हणली. पण हो हो देईन म्हणते. मग एक दे म्हणते की आम्हाला संकट आमच्यावर नेहमी येऊ देत, अडचणी आम्हाला नेहमी येऊ देत, म्हणजे तुझी आठवण होईल आम्हाला. सुख आलं ना की सुखाईनं देवाची आठवण होते, अडचणीच्या वेळेला आठवण येते, अडचणी वेळेला देवाला जा विचारतात, सुखाच्या वेळेला काय रे बरं चाललंय काय पूजा ना उद्या करून तू आज नको वेळ द्या, आज संपलं, देव पडला बाजूला. म्हणून कुंती म्हणली की तुझी आठवण यावी आम्हाला. संकटाची मागणी केली कुंतीने. संकटात कोणी सुटलं नाही, सामान्य माणूसही सुटला नाही. पण जो माणूस संकट नेटानं पार पाडतो, त्याच्यावर मात करतो आणि याची सारखी आठवण ठेवतो, त्याच्या नशिबी यश हे ठरलेलं असतं. त्याला मृत्यूची काही भीती वाटत नाही. हे सगळ्या अवतारामधून आपल्याला बघायला मिळेल. आपण त्याची माहिती घेणार आहोत 7 दिवस. आता हे सगळे 21 अवतार झाले. 21 अवतार कशा करता झाले? का अवतार म्हणजे काय? शेवटी अवतार म्हणजे स्वर्गातनं खाली उतरणं, अवतरणे. आणि कशा करता अवतार घेतात? रामाचा अवतार, कृष्णाचा अवतार, सनानिकाचा अवतार, किती 21 अवतार आहेत. तुम्हाला मी यादी दाखवणार आहे. कशा करता अवतार होतात? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या पृथ्वीवर संकट येत राहतात सारखी. आजही संकट आहेत आणि किती तऱ्हेची संकट. सामाजिक संकट आहेत, राजकीय संकट आहेत, भौगोलिक संकट आहेत, किती संकट आहेत. आजही बघा तुम्ही, रोज वृत्तपत्रामध्ये काहीतरी बातमी असली, कुठल्या तरी सरकारचं कोसळलं पडलं, ह्या भानगडी त्या भानगडी वाचवत ते. वृत्तपत्र आलं की सकाळी 2 मिनिटं हेडिंग वाचतो, बाकी ठेवून देतो. काय चर्चा करायची त्याची? आणि हळूहळू बघा आता भौगोलिक वातावरणाचेही बदल व्हायला लागले. तुमच्या माझ्या लहानपणी हे तिन्ही सीझन कसे होते? हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, 4-4 महिन्याचे होते. समतोल होता त्याच्यामध्ये. आता पाऊस वाढलाय, ऊन वाढलंय, थंडी कमी झाली. आता म्हणजे कुठेतरी समतोल बिघडलाय सृष्टीतला. रामदास स्वामींनी फार चांगलं सांगितलंय दासबोधामध्ये. प्रत्येक ह्याचं त्यांनी वर्ष दिली, लाख लाख वर्ष प्रत्येक युगाची. आपण कलियुगात आहोत म्हणून तर हे आपला अभ्यास करायला लागतो. महाभारत झालं आणि 3201 कलियुग सुरू झालं. तुम्हाला सेकंदासकट त्यात सांगणारी माहिती, कोणत्या क्षणी कलियुग सुरू झालं. म्हणून याची आराधना करायची आपल्या सगळ्या करता. त्याच्याने तो बरोबरच आहे. तो सगळे खेळ करतो, खेळ बघतो. आणि चतुश्लोकीमध्ये एक श्लोकातच सांगितलंय, मी पहिल्यापासून इथंच आहे, मी निर्माण केले सगळे हे, मी टिकून धरणार आहे आणि मीच नाहीसं करणार आहे. नाहीसं झालं की काही दिवसांनी पुन्हा मी निर्माण करणार आहे. मला विश्वास बसत नव्हता, पण आता अनुभवांती वाचन केल्यावर कळलं, सगळ्या धर्मामध्ये तो मनू आणि ती बोट ह्याची गोष्ट आहे. सगळ्या धर्मामध्ये आहे. म्हणजे प्रलयाची गोष्ट सगळ्या धर्मामध्ये आहे. ज्या प्रलयातनी आपल्याला वाचवलं त्या माशानी बोटीत मनुला, तो प्रलय हा होत असतो नेहमी. रामदास स्वामींनी तर म्हणले, पुढं कलियुगाच्या शेवटी 100 वर्ष पाऊसच पडणार नाही. 100 वर्ष पाऊसच पडणार नाही. आणि काय अवस्था होईल बघा. आज एक दिवस जर पाणी येणार नाही म्हणजे की आम्ही लहान भांड्यापुरतं ते मोठ्या पिपापर्यंत सगळं उडी भरून ठेवतो, बाथरूम मध्ये भरतो, स्वयंपाकघरामध्ये भरतो आणि 2-3 दिवस परत सगळं फेकून देता टाकीनं येतं.
कारण पाणी शिंदे साहेब ते घालवते तसं इथं आपल्या इथे पाणी असतं सारखं आहे. ही आपली वृत्ती असते. त्यामुळं प्रलय हा सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. हा प्रलय पुन्हा पुन्हा होत असतो आणि त्यातनं पुन्हा परमेश्वर वाचत असतो आपल्याला. पुन्हा निर्माण होतं विश्व, पुन्हा त्याचे खेळ सुरू होतात. विष्णूचं काम आहे ब्रह्माच्या मदतीने निर्माण करणं, ते सांभाळून ठेवणं, आणि शंकराचं काम आहे त्यातल्या वाईट गोष्टी आहेत त्या नाहीशी करणं. तुम्हाला मला जरूर सांगायला पाहिजे, याच्याबद्दलचे पुरावे जगभर विखुरलेले आजही आहेत. विशेषतः पश्चिम आशियामध्ये, मुस्लिम देशामध्ये पुष्कळ आहेत. मोहम्मद पैगंबरांनी मक्का मधली 350 मंदिरं उद्ध्वस्त केली. काय काय होतं बघा, तुम्हाला आठवत असेल बघा, 40 वर्षापूर्वी नाडकर्णी नावाचे क्रिकेटचे कॉमेंटेटर होते. ते सकाळमध्ये सिरीज द्यायचे. हे कोणी केलं, ते कसं घडलं, ते जगभर फिरून डोंगरावर असा विमानाची धावपट्टी असावी तसा पट्टा उंच डोंगरावर हे कोणी निर्माण केलं, असे शोध लावले तिने आफ्रिका खंडात, लॅटिन अमेरिकेत, युरोपमध्ये वगैरे. हे कुठून आलं म्हणले, माणसाने नाहीच निर्माण केले, हे पूर्वी घडलेले आहे, चाललेले आहे. तुम्हाला सहज मी वाचून दाखवतो विश्व कसं निर्माण झालं. जे अजूनही ज्या कृत्या दिसतात सगळीकडे जगभर, त्याला म्हणतात महाविष्णूंचं मंत्रिमंडळ. जेव्हा ठरलं की आता हे विश्व निर्माण करायचं, मग मंत्रिमंडळ निर्माण केले, तर त्याचे पुन्हा सगळ्या त्याचे अवशेष जगभर आजही आहेत. कुठे कुठे नमुना म्हणून मी तुम्हाला सांगतो. असे पौराणिक आणि ऐतिहासिक सृष्टीक्रम अनेक वेळा होऊन गेलेत, प्रलय वगैरे म्हणून. भारतीय ऋषी मुनींनी हा कालमानात हिशोब लावलेला आहे. पंचांग आपलं हे आता मान्य करायला लागलेत. यान पाठवताना सुद्धा म्हणतात, सांगा मला तुमची पंचांगाची होती आम्हाला. भगवद्गीतेत सुद्धा कृष्णानं त्या प्रक्रियेचा उल्लेख केलेला आहे. या प्रक्रियेचा विष्णू सहस्रनामात ह्या प्रक्रियेचा जनक विष्णू आहे असा उल्लेख आहे. पृथ्वीवरची सजीव सृष्टी केव्हा तरी निर्माण झालेली नाही. पाश्चात्य लोकांनी सांगितलंय ते विकसित झाली, प्राणी होते सुरुवातीला, वाढत जोडत गेले, माकडं आली, माकडाचा माणूस झाला. हे सगळं तद्दन खोटं आहे. काही अर्थ नाही याच्यामध्ये. हे निर्माण केले विश्व, हे कोणी निर्माण केलं, कसं निर्माण केलं ऐका. पृथ्वीवरची सजीव सृष्टी केव्हा तरी निर्माण झाली हे काही बरोबर नाही, चूक आहे. ती 84 लक्ष योनींच्या फेऱ्यातली एक लहानशी अवस्था आहे पृथ्वी निर्मिती म्हणजे. आणि मग काय झालं, भारतीय अध्यात्मानं जागतिक इतिहासाचा उलगडा केला. भारतात सृष्टी निर्मितीच्या प्रसंगाचं एक ऐतिहासिक चित्र प्रसिद्ध आहे, कल्पना ते प्रसिद्ध आहे. ते म्हणजे शेषशाही विष्णू हे चित्र केवळ भारताच उपलब्ध आहे असं नाही. शेषशाही विष्णू हे फक्त भारताचं आहे असं नाही, तर प्राचीन काळी तसे भव्य शिल्प विटा, चुना, माती, दगड इत्यादींनी उभारण्याची प्रथा अनेक देशामध्ये होती. अनेक देशामध्ये होती. या चित्रात काय दिसतं आपल्याला, मी ऑस्ट्रेलियामध्ये आहे, मिडल ईस्टमध्ये आहे, युरोपात आहे. हे चित्र कृष्णाची पूजा करायची लोक, ते दाखले तुम्हाला पुष्कळ सांगितले. या चित्रात काय दिसतं, मंत्रिमंडळामध्ये काय दिसतं, कोण कोण मंत्री आहेत बघा, विष्णूने नेमलेले, तू हे कर, तू ते कर. आपण जसं करतो ना एखादं काम, आता मॅडमने सगळ्यांना वाटून दिलं काम, 7 दिवसाचं आहे, तसं विष्णू मंत्रिमंडळामध्ये कॉलेजमध्ये आम्हाला करायला लागतं. हे विष्णूने बोलावले लोक, मला आवडेल. आणि हे सगळं सांगताना अंगावर काटा येतो. हे घडलंय, खोटं नाही. काय झालं, या चित्रात आपल्याला असं दिसतं की विष्णूने विविध देवमंत्र्यांची सभा भरवली, देवांची सभा भरवली. त्यांच्यावर विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेतले वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. चराचर सृष्टी, चेतन अचेतन असे पदार्थ, जीव घडवणं, माणसं घडवणं, माणसानंतर आले पण जीव घडवणं सुरुवातीला तर माणसाव्यतिरिक्त होते. याचं कार्य सोपवलं ब्रह्माकडं. तू सजीव सृष्टी निर्माण करायची ब्रह्माला सांगितलं.
विष्णू. धनधान्य, खनिज, संपत्ती, लक्ष्मी, हे सगळी कामं दिली लक्ष्मीकडे. हे तू सगळं बघायचं म्हणतो. जीवोत्पत्तीचं चक्र अखंडपणे चालू राहिलं पाहिजे. प्रजा निर्माण झाली पाहिजे, पुढच्या पिढ्या निर्माण झाल्या पाहिजे, प्राण्यामध्ये, नंतर मग माणसामध्ये अखंड चालू राहिलं पाहिजे. म्हणून मैथुन इत्यादी विकार, विचार, प्रेरणा करीत राहणं हे मदनाचं काम आहे. वनस्पतीमध्ये औषधांचा गुणांचा उद्भव असतो. ते करून मानवाला सत्ययुगाच्या सुरुवातीच्या काळात आयुर्वेदाचं ज्ञान प्राप्त करून द्यावं हे काम दिलं धन्वंतरीला. त्यांच्या वाट्याला ते आलं. आणि पुढचा आहे का, विविध प्राण्यांची भाषा, स्वर, कौशल्य हे अवगत करणं हे काम दिलं सरस्वतीला. विविध प्राण्यांच्या विविध कसब, कौशल्य हे जसे देवप्रणीत आहे, तसेच सरस्वतीने मानवाच्या पहिल्या पिढीला सत्ययुगाच्या प्रारंभी शिकवलेली भाषा म्हणजे संस्कृत भाषा. पहिली भाषा जगातली संस्कृत. आणि घोकून घेतलेलं ज्ञान भांडार म्हणजे वेद. जगातलं पहिलं साहित्य म्हणजे वेद. म्हणून ते अपौरुषीय आहे. कोणी निर्माण केलं, कोणी वाचलं, आपण अपौरुषीय गुणे. आणि म्हणूनच वेद प्रणित संगीत, गणित, फलज्योतिष, स्थापत्य, आयुर्वेद, मूर्तिकला, भौतिक शास्त्र ह्या गोष्टी जंगली अवस्थेतनं विकसित झालेल्या नाहीत. ईश्वराने ह्या गोष्टी म्हणजे मूलभूत ज्ञान भांडार मानव निर्माण करण्याकरता वापरला. विश्वात निर्माण केलं. माकडाचा माणूस झाला नाही. काही लोक म्हणतात माकडाचा माणूस झाला, गेलं शेपूट. पण माकडं कशी अजून आहेत मग? आणि आपले शेपूट कुठं आलं मग? आता माणसं माकडासारखी वागतात, त्याचं शेपूट दिसत असते कधी आपल्याला. तेव्हा हे काही खरं नाही. ती विज्ञानाने पाश्चात्य जगाने सिद्धांत मांडला तो काही बरोबर नाही. आपला विश्वास बसत नव्हता. आता पुरावे निर्माण झालेत. सध्या ओक नावाचे एक असे चांगले आहेत, त्याचे YouTube प्रसिद्ध आहेत, जरूर तुम्ही वाचा. त्याने त्याचा खगोलशास्त्राचा अभ्यास आहे, इतिहासाचा अभ्यास आहे. ते आहेत मुळात इंजिनियर. अमेरिकेमध्ये 40 वर्ष होते, तिथं भाषणं दिली. ते म्हणले एका सभेमध्ये मी गेलो आणि मी सांगायला लागलो सगळं हे असं आहे. तो अमेरिकन माणूस आला, जोरात आरडाओरड करत म्हणला, हे काय खोटे म्हणला, दिस इज रॉंग, दिस इज नॉट करेक्ट. तर म्हणलं का? दिस इज नॉट करेक्ट, वी हॅव नो हिस्ट्री. तर म्हणला येस. शांत होता, कारण ज्ञान होतं त्याचं ना. तो कशाला लागेल, तो कशाला चिडेल तो. पण येस, वी हॅव नो हिस्ट्री, वी हॅव इतिहास अँड यू हॅव हिस्ट्री. व्हॉट इज हिस्ट्री? हिस्ट्री मीन्स हीज स्टोरी, ख्रिस्ता स्टोरी. तिथनं पासून तुम्हाला माहिती आहे सगळं. आमच्याकडं त्याच्यापूर्वी कोट्यावधी वर्षाचं आहे म्हणते. ते मी तुम्हाला सांगतोय म्हणते, त्याचे पुरावे आहेत. असं सगळं हे चमत्कारिक आहे. याच्यावर आता हळूहळू संशोधन होत आहे. त्याला एक गमक असतं, त्याला एक गमक असतं. मी जेव्हा PhD करता मुलाखती घ्यायचो त्यावेळेला अनेक लोकांच्या मुलाखती सांगितलं की राजसत्ता जेव्हा अनुकूल असती त्यावेळेला धर्मप्रसार चांगला होतो. राजसत्ता प्रतिकूल असली की धर्म दबला जातो. आतापर्यंत ज्याने राज्य केलं परवापर्यंत त्याने हे सगळं दाबूनच टाकलेले सगळे. कोर्टामध्ये खोट्या साक्षी दिल्या. आणि आपला जो प्राण आहे, संस्कृती जी आहे ही, त्याच्याबद्दल मुद्दाम अज्ञान पेरलं, खोट्या समजुती निर्माण केल्या सगळ्या. कशा करता? आपल्याला स्वाभिमानात जावं, आपण स्वाभिमानात उभंच राहू नये म्हणून. खरं म्हणजे भारत हा कसा देश आहे. आमच्या आडकरांचे जे गुरु अभ्यंकर म्हणून त्याने एका सांगितलं प्रवचनामध्ये, म्हणजे भारत हा कसा आहे. भारत हे विश्व सगळं जे आहे तिथं भारताचं काय स्थान आहे. अमेरिका म्हणजे दिवाणखाना आहे, सगळं चकचकाट, सगळं काय लागत ते भरपूर सगळं आहे. अमेरिका म्हणजे दिवाणखाना आहे. स्वित्झर्लंड म्हणजे बाग आहे, म्हणजे सगळं छान छान बागा, फुलं वगैरे सगळं आहे. आणखी कुठला देश म्हणजे जपान म्हणजे हे वगैरे. आणि भारत म्हणजे देवघर आहे, म्हणजे भारत म्हणजे देवघर.
देवघराशिवाय घराला शोभा नाही. कुठेही कामाला जाताना बाहेर करताना अडचण आली संकट आलं की देवासमोर हात ते पहिल्यांदा जोडले जातात. भारत हे देवघर आहे. इथली संस्कृती ही विश्वाचा विचार करणारी आहे. ही विश्वाचा विचार करणारी आहे. आता मी श्लोक वाचले विश्वाचा विचार आहे त्याच्यात, भारताचा विचारच नाही हा. पण आमच्या समोर फक्त विश्व आहे आणि हे सत्य आहे, हा इतिहास आहे. ही कल्पना शक्ती नाही नुसती, हे सगळं घडलेलं आहे. इथल्या सगळ्या अवतारांनी, साधू संतांनी, ऋषी मुनींनी हेच मांडलंय सगळे. आपण मंत्र पुष्पांजली म्हणतो बघा, काय शेवटी त्यात पृथ्वीवर एकता आळीती असं काहीतरी येते. म्हणजे जिथपर्यंत समुद्र आहे तिथपर्यंत आमचा भाग आहे सगळा. आम्हाला देश ही कल्पनाच नाही. पण पहिल्यांदा मनुष्य निर्माण झाला आफ्रिकेमध्ये. काही शतकांनी तो वर गेला, मग तो मध्य आशियात गेला, मुस्लिम देश सध्या आहे तिथं. मग तो गोरा झाला आणि गोरा होत होत तो भारतामध्ये उतरला. आता भारतामधलं हे वातावरण भौगोलिक लक्षात घ्या. म्हणजे मला हा राहून प्रश्न पडतो, हा विचार का आपण केला नाही. भारतासारखी चांगली परिस्थिती, सगळे ऋतू चांगले, निसर्ग चांगला, नद्या किती चांगल्या, वाळवंट पण आहे, सगळं इथे आहे. असे जगामध्ये 2 किंवा 3च देश आहेत. नाहीतर कुठेतरी उष्णता तरी भरपूर आहे, जंगल तरी भरपूर आहे, सूर्य दिसत नाही 6-6 महिने युरोपमध्ये, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क. आणि मग सूर्यप्रकाश दिसला म्हटलं की वेड्यासारखे समुद्रकाठी आंघोळ करायला जातात सूर्यप्रकाश घ्यायला. हे नाही आमच्याकडे, आहे आमच्याकडे सगळं भरपूर आहे. अगदी थोडं पुण्याच्या पलीकडे गेले की सह्याद्री सुरूच होते इथे. आणि जगातला मोठा पर्वत म्हणजे हिमालय. खुद्द हिमालयावर वर्षानुवर्ष बोलत राहावं, तिथं काय आहे, सगळंच आहे तिथे. तो निर्माणच झाला. एकदा गंमत झाली, आमच्या अभिजित महोदयाची मुलगी कशी 3री-4थी वगैरे होती, फिलिपिन्स मध्ये गेली होती. आणि मी म्हणलं आपण PhD इतकं शिकवलं मुलांना वगैरे, तुझा अहंकार असो तो आपला, इथे जवळ बोलत इकडे म्हटलं तुला मी नवीन आणि चांगली माहिती देतो. ती आपली आली ना, म्हटलं हे बघ पूर्वी हे आफ्रिका आशिया वगैरे असं काही नव्हतं. म्हटलं हे सगळे भूभाग हे जोडले गेले होते. म्हणले हे सगळे भूभाग जोडले गेले होते. म्हणले भारत, आफ्रिका, लॅटिन अमेरिका सगळे एकच होतं. म्हणले त्याची तुकडे पडले नंतर बघ हे. हो बाबा म्हणले ते पॅजियन थिअरी म्हणून प्रसिद्ध आहे. हो मला म्हटलं काय आमची आबरू निघाली सगळी. नातवंडाने शिकू नये शाळ्या माणसाने, वडिलांनी शिकव. नातवंड माफ काढतात आपण आणि ते बरोबर असतं. ज्ञान एवढं वाढलंय प्रचंड, इतकं गॅप निर्माण झाली. आता मुलं आणि आई वडिलांमध्ये गॅप निर्माण आहे, आई वडील आजोबांमध्ये गॅप निर्माण झाली. कुठं काय तुम्ही करा. मी फलटणच्या कॉलेजमध्ये होतो, शिवाजीराव भोसले आम्हाला शिकवायला होते. मग मी पुण्यात आलो 64 साली. चांगली ओळख होती आमची. त्यांना पुढं फार आवडायचं. SP कॉलेजमध्ये शिकले, मग फिलॉसॉफीमध्ये MA झाले, फलटणच्या कॉलेजमध्ये लागले. मग मी ज्या आई वडिलांकडे जायचो फलटणला, तेव्हा मंडईमध्ये कुठेतरी भेटायचे आणि मला विचारायचं काय कसं चाललंय पुण्यात. चांगलं चाललंय म्हणजे फार मला बरं वाटतंय. म्हणलं केवढं कॉलेज असतं, म्हणलं केवढ्या लायब्ररी तिथे, केवढी पुस्तकं असतात. म्हणलं सर जसं वाचावं ना तसंच लक्ष देतं की आपल्याला फारच थोडं येते. म्हणून मला ओळखू तरी चांगलं आहे. माझ्या निरोप संभाराला आले होते मॅट्रिकच्या 61 साली, त्यामुळे ओळख चांगली झाली होती. म्हणजे काकडे तुमच्या वाक्यात एक दुरुस्ती करू का. म्हटलं करा की आता तुम्ही काय. म्हणले आपण जसं जसं वाचत जातो तसं कळतं की आपल्याला काही येत नाही. म्हणजे इतकं ज्ञान आहे प्रचंड, इतकं ज्ञान प्रचंड आहे. त्याचा उगम भारतामध्ये, जगात नाही कुठे. रामायणाच्या वेळेस बघा, महाभारताच्या वेळेस बघा, कोण कोण आहे, कुठले लोक आले होते. वेद निर्माण झाले भारतामध्ये. गंगा, यमुना, सरस्वती नद्या, काय सांगावं प्रत्येक नदीबद्दल. हिमालयासारखा पर्वत आहे, शेजारी कैलास आहे, तिबेटच्या हिमालयाच्या मध्ये शंकर पार्वती असतात, तिथे अजून जाता येत नाही आपल्याला. तिथे जगातलं 80% पिण्याचं पाणी तिथे निर्माण होतं, तिबेटच्या पश्चिमेला. अजून नाही आपल्याला जाता येत. नद्या केवढ्या मोठ्या, दक्षिणेपर्यंत नद्या आहेत चांगल्या भारतात. विंध्य पर्वत मध्ये, सह्याद्री पर्वत तिकडे आहे.
आणि पूर्वी तर दक्षिण भारत उत्तर भारत वेगळे होते. मग ते समुद्र मंथनावर आपण एकदा बोलणार आहे ते घुसळलं कसं वगैरे. मग तो दक्षिणेचा भारत उत्तरेकडे सरकायला लागला. विंध्य पर्वत, विंध्याच्या वर वशिष्ठ ऋषींचे आश्रम आणि विंध्याच्या दक्षिणेला अगस्त्य ऋषींचे आश्रम. आश्रमामध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. काय मजेशीर आहे सगळे, घडलेलं आहे, डोळे पाहिले मी. संगमनेरला जाताना अकोले नावाचं गाव आहे, अगस्त्य ऋषींचा आश्रम बघितलं आम्ही बरोबर. हे सगळं ऐकून आमच्या मुलाला आवड आहे त्याची. नाशिकचं एक लग्न संपून आम्ही येत होतो, हायवे लागला होता, सिन्नर गेलो. म्हणलं बाबा तुम्ही नेहमी सांगता अकोले अकोले अकोले, आश्रम आहे तिथे अगस्त्य ऋषींचा आश्रम, जिथं राम सीता लक्ष्मण आले होते आणि त्यांनी अस्त्र दिली रावणाला मारायची. ते जवळ इथं म्हणले 30 किलोमीटर आहे, जायचं का आपण? एकदम म्हणून आम्ही जाऊन बघितलं. आता त्यावेळेस काही राहिलं नाही, पण तो मोठा परिसर आहे. तिथं तैलचित्र आहेत, राम लक्ष्मण सीता अगस्त्य ऋषी, कितीतरी तैलचित्र आहेत सगळे. हे अशा खुणा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जागोजागी पसरलेले आहेत. हे माहिती करून घेणं म्हणजे त्याची पूजा आहे. नुसतं मंत्र पाठ करणं, पूजा म्हणणं वगैरे हा प्रकार नाही आहे. आता साधी गणपतीची आरती कोणी निर्माण केली? रामदास स्वामी. पण कुठे? मोरगावला पहिला गणपती तो बघायला गेले रामदास स्वामी. त्याला बघून सुचलं, सुरू झाले. पण आम्ही त्या रामदास स्वामींच्या वर परत आम्ही गुरु, मी त्यांचे पण गुरु आम्ही त्या आरतीमध्ये भर घालतो. संकटी पावावे शब्द आहे ना, संकष्टी पावावे म्हणजे फक्त चतुर्थीला पाव, इतर दिवशी आम्ही पाप करायला मोकळे. आणि कडव्यामध्ये शेवटचं ध्रुवपद आहे त्यात भर घातली आम्ही. फक्त पण पुढे तर दिसलं, इतर तर नाही. दोन दोन शब्द कशाला वापरायचे? रामदास स्वामींच्यावर तुम्ही कशाला मात करताय? शंकराची आरती लवथवती विकळा ब्रह्मांडी माळा जेजुरीला सुचली. जेजुरीच्या अलीकडं अर्धा किलोमीटर उजव्या हाताला शंकरास देवळे, त्याला लवथळेश्वर म्हणतात. आता रिनोव्हेशन सुरू आहे, तिथं रामदास स्वामी गेले आणि त्याकडे बघून आरती त्याने सुचली. आम्ही सगळे गेलो होतो, आमचा मुलगा सूर्य होते तिथे. हे बघून तो वाटतं, ह्याच्यावरचा विश्वास वाढतो. परत सज्जनगडला रामदास स्वामी आहेत, मोरगावला गणपती, अष्टविनायक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. जेजुरीचा तो जागोजागी आहे. हे मुद्दाम परमेश्वरानं त्या त्या ठिकाणी अवतार घेतलेले आहेत. अवतार म्हणजे फक्त 10 अवतार आणि 21 अवतार एवढ्या पुरता भाग नाही. माझा स्वतःचा अनुभव असा आहे, मी अनुभव घेतलाय, पाहायला गेले 10 वर्षात पुण्यामध्ये अनेक देवतुल्य माणसं आजही आपल्या आजूबाजूला आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, तुम्हाला ओळखली पाहिजे ती माणसं. देवतुल्य माणसं, ज्यांनी देव पाहिलाय, देवासारखी माणसं आहेत. सद्गुणी नुसतं नाही बरं का, देवासारखी माणसं. काही कथा मी सांगेन बदनान तुम्हाला त्यांच्या, आजही आहेत. होती परवा, हा चमत्कारच आहे खरं. मात्र एक आहे, या भगवंताची पूजा करताना, आठवण करताना तोही विचार करतो की हा कसा आहे. आपल्याला वाटतं दर्शन व्हावं, परमेश्वर दिसावा, राम दिसावा, कृष्ण दिसावा. कृष्ण बघायला तर किती आनंद वाटतो. ते शंख चक्र गदा सगळं हातामध्ये, कडेला असं बोलय सगळे वगैरे. हे कोणाला बघायला म्हणलं आपण तुम्हाला दाखवतो कृष्ण, तर सगळे म्हणते चला 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 आम्ही येतो बघायला म्हणून. तो कृष्ण म्हणतो नाही नाही नाही, त्याची पात्रता आहे का? पात्रता असली पाहिजे. शंकर महाराजांची गोट सांगतात. शंकर महाराज एका माणसाबरोबर बोलत बसले होते. तिकडे एक माणूस आला. त्या माणसाला म्हणते इथे शंकर महाराज कुठे आहे? तो बघायला लागला शंकर महाराजांकडे, त्याला ते दिसलेच नाही. तो गेला निघून. हा माणूस म्हणला महाराजांना, महाराज अहो तो तुम्हाला भेटायला आला होता, तुम्ही बोलला का नाही? नाही म्हणले, नंतर बघू, अजून त्याची पात्रता झाली नाही म्हणते. नुकत्या घडलेल्या गोष्टी आहेत 60-70 वर्षापूर्वी, फार नाही. तुम्हाला अशा अनेक गोष्टी मी सांगेन शंकर महाराजांच्या, मी स्वतः अनुभवलेत. ह्याला काय म्हणायचं? देव नाही म्हणणार ह्याला, दुसरं काय म्हणणार ह्याला? मग हे चमत्कार, ह्याचं काय रिझनिंग आहे? विज्ञान कुठे लावणार तुम्ही? विज्ञानाचं आपण सगळं आतापर्यंत हे केलं होतं. रामदास स्वामींनी फार छान म्हणतात आजोबामध्ये, विज्ञान हा अध्यात्माचा भाग आहे. विज्ञानापाशी थांबत नाही सगळं, विज्ञानाच्या मर्यादा आहेत. अध्यात्माला कुठे मर्यादा आहेत काही? कृष्णाचं सगळं जे आहे, भागवत सगळं हे चरित्र सगळं, त्याची शिकवण, भगवद्गीता वाचावं, रोज एक अध्याय वाचावा. माणसाला इतकं वेड होतं तुम्हाला सांगतो. त्याचं विश्वरूप दर्शनाची नुसती कल्पना जरी केली
विष्णू सहस्रनाम वाचायला सुद्धा त्याची कल्पना जर नुसती केली ना, कसा आहे कृष्ण म्हणून, ते छान पडतो आपण. आपल्याला आश्चर्य वाटतं, आश्चर्य नाही, आणखी वेगळं वाटतं काहीतरी. आणि जर तशी आपण झाली असती, तुमच्या अंगावर शहारे येतात, तुम्ही बदलून जाता, एका वेगळ्या वातावरणात तुम्ही राहता, तुम्हाला बाकी काही जगात वाटतच नाही काही कशाच काही. ते आवडतं, आणखीन माहिती घ्यावी, आणखीन वाचावं, आणखीन बोलावं, आणखीन भेटावं. ही माणसं आज अशी आहेत. सांगेन मी तुम्हाला हळूहळू की गोष्ट, क्रमाक्रमात आजही आहेत तशी माणसे. आपल्याला कळलं पाहिजे, पण परीक्षा पाहिजे. असं म्हणतात की जसं देवाभोवती वलय असतं का नाही, तसं प्रत्येक माणसाभोवती वलय असतं. आणि ते वलय मोजाची 2-3 दुकानं लक्ष पुरवलं आहेत. या दोन एकदा भीती एकच आहे, कृष्णाच्या भोवतीचं वलय कसं आहे, रंगीत आहे, चांगलं आहे. आपलं वलय काळं निघालं तर काय करा. आपल्या भोवती कसलं वलय ते कुणाला माहिती, काय पाप केली ते दिसायची ना तिथे. 2-3 दुकान आहेत तिथे. मला म्हणजे येतं का, म्हटलं नको, माझं कसं येईल मला माहिती आहे कुठलं वलय. हे आजही शक्य झालेले, आजही विज्ञानामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या. पण इथं थांबत ते अध्यात्म हे आणखी पुढे जातं सगळे. म्हणून हे सगळे अवतार याच्या करता आले की लोकांच्या अडचणी सोडवाव्यात, संकट काढावीत, सन्मार्गाला लोक लावावेत, एवढ्या करता हे अवतार समाप्तीत अवतार झाले थे. आता हे अवतार कोणकोणते आहेत तुम्हाला मी सांगतो. सनत कुमार हा पहिला अवतार आहे. ते ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे. 24 अवतार एकूण आहेत, 24. आणि आता लोक म्हणतात 25वा अवतार म्हणजे पांडुरंग, असं म्हणतात. विठोबा 25वा अवतार. पहिला अवतार सनत कुमार, दुसरा अवतार वराह, तो माहिती आपल्याला, त्याची गोष्ट आपण बघणार आहे का. तिसरा नारद आहे. आता बघा, नारद काय, कृष्ण काय, आपण किती लोकांनी बदनाम केले ते अवतार. कृष्णाला तमाशामध्ये टाकला, पेरल्या बरोबर असतो, काय काय चालतात त्या तमाशामध्ये. पण कृष्णाचं काय आहे, थक्क होतो माणूस. तसं नारदाचं कळ लावया म्हणजे नारद, भांडण लावणारा म्हणजे नारद. नारद हा कम्युनिकेटर आहे चांगला. तिन्ही विश्वामध्ये तो लीलया संचार करायचा, सुचवायचा. लोकमान्य व्यासांना सुचवलं भागवत याचं नारदानी. ह्या म्हणजे तुम्ही वेद लिहिले वगैरे सगळं आहे ते सांगतो गोष्ट आता तुम्हाला. व्यासाला पटलं ते, हे नारदाचं काम आहे. ब्रह्माचा मुलगा नारद म्हणजे. नारद म्हणजे श्रेष्ठ ऋषी. काय येत नव्हतं नारदाला, सगळं येत होतं नारदाला. तेव्हा नारदाचा हा एक अवतार आहे. नंतर नरनारायण, ते म्हणले ज्ञान वैराग्याशिवाय भक्तीत स्थिर येत नाही. नवनाथ पचले मी 2-3 वाचली होती. सुरुवात अशी आहे नवनारायण, आणि कृष्ण सांगतात ते मला कळलं, म्हणजे नवनारायण कुठं आले. आता कळलं, हा अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे हा. त्याने ते नवनाथ निर्माण केले. तर नवनाथ म्हणजे बघा आजूबाजूला केवढे आहेत. नगर जिल्ह्यामध्ये नाथांची 40 ठिकाण आहेत. त्यातल्या एका कथेवर मी तासभर बोलू शकेल तुम्हाला. नगरपासून 35 किलोमीटरवर आहे. जिवंत ठिकाण अजूनही आहे महादेवाचं. शंकर महाराजांनी काढून दाखवलं. गर्दी असते, आता श्रावणात तर भरपूर गर्दी असते. हे कशाकरता केलं परमेश्वराने, आपल्याकरताच केलं सगळं हे. तेव्हा ते नवनारायण. नंतर कपिल देव. कपिल देव म्हणजे आपल्या क्रिकेटपटूचं काही करणार नाही. कपिल देव अवतारापैकी एक आहे. नंतर दत्तात्रेय, त्याच्याबद्दल मी काही बोलायचं कारण नाही. यज्ञ म्हणजे विष्णू. ऋषभदेव, पृथ्वीराज, मत्स्य नारायण, कूर्म कासव, त्याची पण सांगणारी गोष्ट आहे ना. धन्वंतरी आपण आता बघितलंच. मोहिनी नारायण, समुद्र मंथन आठवा, तिथं मोहिनी नारायण आहे, त्याची पण गोष्ट एकदा सांगणार आहे. नरसिंह, ती पण गोष्ट माहिती आहे. त्याचं मूळ देऊळ म्हणतात पाकिस्तानमध्ये. त्याचे गेले होते आपले लोक तिथे, त्या स्वागत चांगलं झालं मुस्लिम देशामध्ये. तिथं मूळ नरसिंह अवतार झालेला हा. वामन अवतार, तोही सगळ्यांना माहिती चांगला आहे हा. परशुराम, प्रसिद्धच आहे परशुराम अवतार. व्यास, सगळं निर्माण केलंय ते व्यास आहे. व्यासोचिष्टम जगत सर्व, व्यासाने सगळं उष्ट करून टाकले. व्यासाने एवढं निर्माण केलंय की काही आणखी नाहीच आहे, दुसरं शिल्लकच राहिलं नाही. त्याचं ते अवतार आहेत. आपण त्यांना चिरंजीव केलेलं आहे.
अश्वत्थामा बल्लेरे व्यासो हनुमानश्च विभीषणा, त्यात व्यास आहे. व्यासांचं प्रचंड कार्य आहे, प्रचंड कार्य व्यासांचं आहे. त्याचा मुलगा, त्याचे शिष्य, बंद मानव जातीवर त्यांनी विलक्षण उपकार केले व्यासांनी. त्याची माहिती आपण बघू. बलराम आज आपला आधार आहेत. बलराम आपल्याकडे आपलं भाग्य आहे खरं म्हणजे. आज बलराम जयंती. आज श्रीकृष्ण, श्रीकृष्णावर सगळं आपण 7 दिवस बोलणार आहे. पूर्ण 7 दिवस, वर्षभर बोललं तरी पूर्ण नाही. त्याच्या किती लीला, त्याच्या स्वभावाला किती पैलू आहेत. त्याच्या जगामध्ये इतके पैलू बाकी कोणालाही नाही आहेत, फक्त कृष्णाला आहे. म्हणून तो जगतवंदे आहे. भागवत वाचणं म्हणजे एक भाग आहे त्याचा. खुद्द कृष्णाचाच सर्वांगीण अभ्यास करावा, लोक करतायत. आता मी तुम्हाला ओक नाव सांगितलं होतं ना, तिने अभ्यास केलाय, युट्यूब आहे त्याच्यावर. कृष्ण कसा होता, किती पैलू त्याला होते. सगळ्यांचाच आहे तो नेता. असं एवढं काम कोणी केलं नाही. बुद्ध आहे, नंतर कल्की आहे, धर्म आहे, मनु आहे, आणि नंतर 25वा म्हणतात खंडोबा आहे, पांडुरंग आहे, विठोबा आहे. आता विठोबाबद्दल माहिती काही महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. विठोबा अवतारे, डोळे झाकून लोक म्हणतील. जसं कृष्णाबद्दल लोकांना वेळ आहे, तसं पांडुरंगाचे वेळ आहे. काय 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 चांगल्या संतांनी, चांगल्या लोकांनी किती लिहून ठेवले, किती गाणी केलीत चांगली त्यांनी. कारण तो पांडुरंग म्हणजे कृष्ण समजलंय. त्या गोष्टीच्या कृष्ण रुक्मिणीचे भांडण झालं, मला पण बरं वाटलं. मला भागवत वाचतावर किंवा देवच वाचताना, म्हणजे देवांमध्ये सुद्धा नवरा बायकोची भांडणं होतं. कळलं, आधार वाटला मला, बरं वाटलं. म्हणलं म्हणजे माणसात होतं असं काही नाही. रुक्मिणी भांडली, आली निघून खाली. मग कृष्ण समजून काढत बसला आणि मग खाली दक्षिणेकडे आले. ते असं म्हणतात की मुळात तो गवळ्यांचा देश आहे, मेंढपाळांचा आहे, मुळात शंकराचा वगैरे. पण तसं नाही. शेवटी वैष्णव आणि शंकर या दोन्हीचा मिलाप झालेला आहे. राजीव ढेरेंचं फार छान पुस्तक आहे. पांडुरंग एक महासमन्वयक, म्हणजे शंकर आणि विष्णू ह्याचा समन्वय म्हणजे विठोबा आहे. विठोबाला वैष्णव म्हणतात, पण विठोबाच्या इथं जे गंध आहे ना, ती शंकराची पिंड आहे बघा. तर नुसतं बोट नाही, काळजीपूर्वक बघा. गोल असं ते आहे आणि खाली ओढलेलं आहे परत. तो शंकर आहे. तो शंकर आणि विष्णू या दोघांचं समन्वय म्हणजे तो पांडुरंग आहे. आणि तो पांडुरंग नामदेव नावाच्या संताशी सारखं अनेक वेळेला बोलायचा. 26 वेळेला बोललाय. पहिल्यांदा लहानपणी वडील म्हणले, नामदेवा मला काम आहे, जरा एवढं नैवेद्य दाखव देवाला. 4-5 वय असेल काहीतरी वगैरे. पण त्याची पूर्वपुण्य गेल्या जन्मी कुठेतरी ऐकणार. आपली पोरं पाठवली तर होणार आहे का? नामदेव गेला, तेव्हा म्हटलं, हे बघ ठेवले, खा म्हणला प्रसाद. आता कसा खाणार तो प्रसाद? वाट बघितली, खातो का नाही म्हणला प्रसाद. म्हणलं सांगितलंय बाबाने म्हणला, नाही तर डोकं आपटीन म्हणलं. इथे झाला ना विठोबा प्रसन्न. असं 26 वेळेला झालं. आणि विठोबा सूचना करायचं नामदेवाला, बोलायचं नामदेवाशी. सगळ्यात कहर म्हणजे तुम्हाला सांगतो, शाखेमध्ये मी जेव्हा माहिती सांगितली त्यावेळेला लोक देंगूड झाले. नामदेव ज्ञानेश्वराची समाधी सेवेला हजर आहे. नामदेवाची गाथा म्हणजे पहिलं चरित्र आहे आपल्या देशात. मराठीतलं पहिलं चरित्र नामदेवाची गाथा, ज्ञानेश्वरांचं चरित्र. त्यात लिहिलंय कशी समाधी घेतली ज्ञानेश्वरांनी. एका हाताला धरलंय विठोबाने, एका हाताला धरलंय निवृत्तीनाथाने, आणि आत नेलेलं आहे त्या देवळामध्ये. ते मुळातलं वैकुंठ आहे पहिलं खरं. शंकराचं प्रसिद्ध देऊळ आहे. मुद्दाम निवडलं ज्ञानेश्वरांनी, आत नेऊन बसवलं तिथे. नामदेवाची 4 मुलं, ते विडे करणं, तांदूळ वगैरे असं काही काम करतायत. आणि मग नामदेवाला फार वाईट वाटलं. ज्ञानेश्वरला किती मला ज्ञानेश्वरी हा शब्द नामदेवाने सुचवलाय. संपली जेव्हा पोथी तिथे, त्यावेळेला ज्ञानेश्वरने आपला अभंग लिहिला. ते म्हणजे अरे नाही, ज्ञानेश्वरी म्हणले ही नामदेवाचा अभंग आहे त्याच्यावर. त्या नामदेवाला फार वाईट वाटलं. तो उत्तरेकडे गेला, 2दा-3दा उत्तरेकडे गेला. आणि शीख धर्मामध्ये फार चांगलं काम केलं त्यांनी. शिखांच्या गुरुग्रंथ साहेब ग्रंथामध्ये नामदेवाचे अभंग आहेत. नामदेवाला मानतात ते. हे सगळं करून तो आला पंढरपूरला. घर पंढरपूरला ना, पहिला मराठवाड्यात, नंतर पंढरपूरला.
देवळात जायला लागला विठोबाच्या. विठोबा बघतोय म्हणजे नामदेवा तू नेहमीसारखं दिसत नाहीस म्हणजे आज का बरं म्हणले, म्हणून का दिसतोयस? नाही म्हणले कंटाळा आला म्हणले, आता बरं नाही वाटत म्हणले, ज्ञानेश्वर तर गेले, हिंडून झालं म्हणले, वय पण झालं आता, मग म्हणले काय मागून घे, काही तुला काही पाहिजे का? मागतो म्हणले, देणार का? पण हो म्हणले आता शेवट करायचंय मला. तेव्हा तुमच्या दर्शनाला जे भक्त येतात ना ते येताना माझ्या डोक्यावरनं पुढे जावे पाय देऊन, अशी काहीतरी सोय करावी. बर म्हणले. विठोबा म्हणला बर. आणि एवढं मोठं विवर तयार झालं. नामदेव, त्याची बायको, त्याच्या सुना, त्याचे नातवंड हे सगळे ते विवरामध्ये नाहीशी झाले की नामदेवाची पायरी. जिथं पाय ठेवून आपण जातो ते घडलेलं आहे, काही काल्पनिक नाही, काही कोणी त्याच्यामध्ये भर घातलेली नाही, हे घडलेलं आहे. तेव्हा नामदेवाची मोठी सूर तिथं नव्हती, ती बाळगप्पाला गेली होती. तिला आल्यावर कळलं की नामदेव बाकी सगळे गेले विवरामध्ये. तिनं त्याच्यावर श्लोक लिहिला, नामदेवाचीच ती सूर होता, तिनं लिहिलं अभंग लिहिला तिनं की मलाच कशाला मागं ठेवलं, की काय माझ्यावर वेळ आली, बाळांती व्हायला मी गेले होते, तिच्याकरता विवर मोकळं झालं, त्यात तिनं आपला संपवला. म्हणजे संत काय पातळीची एक कल्पना करा. त्या विठोबाशी नामदेव इतका एकरूप झाला होता. विठोबा म्हणजे हेच की पुन्हा शिकायचं आपल्याला भागवतामध्ये हेच की त्याच्याशी आपण एकरूप झालो म्हणजे हे वाटायला येतं आपल्या. आणि इथं मग ऋषी मुनींचं काम मोठं आहे. दशावताराची नावं मी तुम्हाला सांगितली. संतांची तर केवढी परंपरा आहे, पण संतांची गंमत काय बघा. संत हे देवाची आराधना करता करता देवाच्या इतके जवळ जातात की तुम्हाला सहज किस्सा सांगतो मी. आज दुपारी मी बसलो होतो, आमचा नातू आमच्या घरी जेवत होता, सुनेनं आणून दिलं, त्याच्या आवडीचा पदार्थ होता. आता लहान मुलं तुम्हाला माहिती आहे, त्याला तुम्ही जे द्याल ना ते नको असतं, दुसरं पाहिजे असतं काहीतरी, कुठलंही द्या, त्याला ते नको होतं, काही ते दुसरंच पाहिजे होतं. हल्ली फास्ट फूड खायला लागतं मुलांना, काहीतरी त्याला पाहिजे होतं, काय ते आईला आई म्हणतो हे घे ते घे, त्याला पटत नव्हतं. पण शेवटी काहीतरी करून झालं. तो जाताना म्हणला तू दुष्ट आहेस म्हणला. कपडा हात लावला. मला फार बरं वाटलं, मला फार आनंद झाला. त्याला म्हटलं अरे सगळ्या आया अशाच दुष्ट असतात. तो म्हटला हे भगवंताचं आणि भक्ताचं हे नातं आहे, असं आहे. आईचं मुलाचं असतं तसं. त्या आईला मुलाचं काही राग येत नाही, अजिबात कौतुक वाटतं. तो मुलगा आपल्याबद्दल बोलताना वाईट बोलला वगैरे कौतुक वाटतं, पुन्हा त्याला जवळ घेणार. मी फेसबुक दिवसभर बघत असतो, त्यात एक चित्र असं दिसलं, एक लग्न होऊन 4-5 वर्ष झालेली स्त्री आहे, दुपारची वेळ आहे, कामं उरकली, लहान मूल 1-1.5 वर्षाचं बेडवर ठेवलेलं आहे, झोपले असं पांथर. ती येते म्हणजे आता विश्रांती घ्यावी आता म्हणून, पण त्याला जर सरकवायला जाते, ते कुठं हलते, सरकलं तरी पुन्हा तिथं बसतं, सरकलं तरी पुन्हा तिथं बसतं. हे 7-8 वेळा होतं, मग हात कपडा काय करायचं बोलत आहे. असा भगवंत भक्ताची गंमत बघत असतो आणि भक्त भगवंताशी एकरूप होत असतो. तसं मूल आणि आई संबंध तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही आईला काही म्हणा ना, कोणी काकू म्हणा, आम्ही ताई म्हणायचो, आम्ही काही म्हणा, पण तुम्हाला काही लागलं की शब्द तोंडात येतो आई. बोट चिमटलं दारामध्ये, नख निघालं की आई ग म्हणतो. हे नातं आहे आईचं आणि मुलाचं आहे, भगवंताचं आणि भक्ताचं तसंच नातं आहे सगळे. आता या भक्तांनी, ह्या संतांनी, जरा भक्त बरा झाला की संत होतो, त्या संतांनी काय काय म्हणावं तुम्हाला सांगतो. किती वेळ आहे बघा मॅडम, एवढं फक्त सांगून थांबतो. संतांनी काय काय म्हणलं, खूप चांगली गाणी अभंग आपल्याकडे मराठीमध्ये आहेत, जेवढं सांगावं तेवढं थोडं आहे. 10 पाव सावळे विठाई कामरी धरली अडी, अनाथ मी अपराधी देवा उतरा पहिलं थडी. उतरा तुम्ही खाली, आता माझ्या करता या. एकनाथा घरी पाणी वाहिले. 12 वर्ष कृष्ण तिथं पैठणला 2दा आम्ही जातो. तो रांजण बघितला, एकनाथची पूजा करायची देवघर बघितलं, आणि तिथं श्रीकृष्ण काय नावाने, त्या नावाने 12 वर्ष पाणी भरत होता. मिश्र नावाचा कुणीतरी तपश्चर्या करत होता, खानदेश मधला.
एकनाथी भागवताच्या प्रस्तावनेमध्ये म्हणले, तपश्चर्या करत होता उत्तरेकडं आणि त्याला कृष्णच दर्शन पाहिजे होतं. तुम्हाला म्हणलं ना, सहजासहजी दर्शन देत नाहीत महाराज. 12 वर्ष झाली. रुक्मिणी म्हणली, अरे काय तपश्चर्या करतोस इथे, आहे कुठे कृष्ण इथे? मग कुठे म्हणले, तो म्हणे पैठणला आहे, तिकडं जा. हे आले महाराज पैठणला, भेटले एकनाथांना. कृष्ण कुठे म्हणले, कृष्ण कृष्ण कुठला म्हणले, तो त्या देवघरात आहे. नाही म्हणले, तो आहे तुमच्या घरी आहे म्हणून मला कळलं. एकनाथ असते चक्कर आली त्यांना, धाडकीने खांब्यात धरून पडले खाली. म्हणजे केवढं विलक्षण कल्पना आहे बघा. सत्य काय आहे त्यांना कळलं. आता 12 वर्ष कोण पाणी भरतंय, लाज वाटली त्यांना. म्हणजे परमेश्वर काय करतो भक्ता करता. किती उदाहरण आहेत आता लोकांनी सगळ्या उदाहरणं काय. त्या परमेश्वराने तुमच्यावर प्रेम केलं, भक्तीने तुम्ही जर भक्ती केली मनापासून, चांगल्या चारित्र्याने भक्ती केली, तो काय काय करतो तुमच्या करता. एकनाथाला शुद्धीवर आले. शुद्धी नाही रे म्हणते, तू श्रीखंड म्हणून आहे म्हणते खरं. बघा बघ कुठे गेले म्हणले. शोध घेतला पैठणमध्ये, कुठेही नाही. तो गेला एकनाथा घरी पाणी वाहिरे गंगेच्या कावडी. गंगेच्या कावडीने पाणी वाहिले. एकनाथांचं चरित्र असं चांगलं आहे. कबीराचे ते शेले विणून त्याची घालीसी घडी. कबीराचे शेले कुठे घडे घालायचे, नुसते विणायचे नाहीत. जनाबाईची लुगडी धुतली तर काय कमाल आहे बघाच. म्हणजे जनाबाई हा कोण, नामदेव हा मुळात विठोबाचा भक्त. विठोबा बरोबर 26 वेळा बोललेला. त्याचे शिष्या म्हणजे जनाबाई. त्या जनाबाईची लुगडी हा धुतोय. म्हणजे बघा पांडुरंग काय भक्ता करता करतो. जनाबाईची लुगडी धुतली चंद्रभागेच्या थडी. आणि आपल्याला गोष्ट बघायची उद्या किंवा परवा. गजेंद्राचा धावा ऐकून वेगे घालसी उडी. त्याचा पाय जेव्हा मगरीन धरला तळ्यामध्ये आणि सोडेना, पुष्कळ वेळ झाला. आणि मग त्याने आराधना केली विष्णूची. सुदर्शन चक्र निघून आले, मगरीच्यावर सोडलं आणि सुटका केली त्याची. भगवंताचं असं प्रेम असतं. भक्ती कशा करता करायची, मॅडमनी सुरुवातीला प्रास्ताविकात फार छान सांगितलं. भक्ती कशा करता करायची, ह्याच्या करता की तो अडचणीच्या वेळेला आपल्या मदतीला यावा आणि आपली उंची वाढवावी. त्याने प्रेम लागावं. त्याने समाजाकरता प्रेम. प्रत्येक माणसामध्ये परमेश्वराचा अंश आहे. त्याच्यावर मायेची वेष्ट नाहीत ती आपण ओळखली पाहिजेत. एखाद्या माणसाला मूर्खात काढणं सोपं असतं, चुकीचं आहे म्हणणं सोपं असतं. पण तो का म्हणता असं, काय झालं असेल, मुळाशी काय आहे ते, ठीक आहे चुकलं असेल, वाईट वागलं असेल, पण त्याच्यामध्ये परमेश्वराचा अंश येतो. रामदास स्वामींनी म्हणून सांगितलं की त्या त्याने सगळे लोक कसे गोळा करावे प्रवचन देताना वगैरे. एका गावात दुसऱ्या गावाला जावं थोडा वेळ झाला की. पण अशी माणसं असतात काही की नावं ठेवतील तुम्हाला, टीका करतील, सोडून द्या. ती वाईट असतील, त्याला ती भूमिका दिली परमेश्वराने. आता शंकरा महाराज दर्शन दिलं नाही ना त्या माणसाला, तशी माणसं काही असतील, सोडून द्या त्यांना. पण तुम्ही का वाईट मार्गाला जाता. तो जर वाईट मार्गाला लागत असला तर तुम्ही तसं जर केलं तर तुमच्या त्याच्यामध्ये फरक तो काय राहिला. मग तो चुका करतोय, तुम्ही चुका करताय, तो पापी आहे, तुम्ही पापी आहात, मग काय फरक राहिला तुमच्यामध्ये. मग तुम्ही काय शहाणपणाशी विचारला. म्हणजे काय बघा, वेगे घालीसी उडी. आता एकनाथ महाराजांनी काय म्हटलंय बघा, संपवतोय 2 मिनिटात. द्वारके हुनी जगजेठी आला पुंडलिकाचे भेटी. पावले सरळ गोमटी बाळ सूर्याबाई. धन्य धन्य पांडुरंग मूर्ती सावळे सवेग. गाई गोप सवंगडे लाग मिळवणी सकळा सहित. तू कोकणात आलास असं म्हणले एकनाथ महाराज. आता जनाबाई काय म्हणते बघा. आता जनाबाई काय म्हणते बघा. आई ज्या जनाबाईची लुगडी धुतली पांडुरंगाने, ती जनाबाई काय म्हणते विठोबाला, देव भावाचा लंपट. जे भाव भक्ताचं प्रेम इतकं त्याला लंपट आहे. तो हा शब्द वापरला पाहिजे. आपण वाईट अर्थाने वापरतो शब्द, तो भक्ती करता शब्द वापरला जनाबाईंनी. देव भावाचा लंपट सोडून आला हो वैकुंठ. तो वैकुंठ सोडून तो भक्तांकरता आला. हा तुकाराम महाराज असं म्हणतात, देवाला जाब विचारतात, शिवाय पण दिलेले आहेत.
तुकाराम म्हणतात मनी भाव असे काही तेथे देव येती पाहिजे. मनामध्ये जर भाव असला तर देव येतात तिथे. आमुच्या भावे तुझं देवपण ते का विसरून राहील असे. तुकाराम काय म्हणतात, अरे आमच्यामुळे तुला देवपण आले, तू आम्हाला काय विसरतोस. हे भक्तांचं काम आहे. आणि निळोबा तर कधीच करतात त्याच्यावर. निळोबा म्हणतात भक्ताविण देवा लागी पुसते जगी कोण तुझे. अरे भक्त नाही तुला कोण विचारणार आहे. देवाला म्हणतात निळोबा. म्हणजे याचा अर्थ उर्मटेन असा अर्थ नाही निळोबाचा. त्याला भक्तीचाच महिमा सांगायचा आहे. त्याला प्रेमच आहे परमेश्वरावरच आहे. पण ते अद्वैत झाले. संत आणि परमेश्वर हे इतकं अद्वैत होतं की ते दोघांबद्दल काही बोलू शकतात. निळोबा कोण म्हणतात, तुला अरे नामही नव्हते, रूपही नव्हते, कैसीची जाणते कोणते. परब्रह्म ते असे ना, निर्गुण निराकार आहे, त्याला काय नाव आहे, काय रूप आहे, त्याला काही नाही. असा तू होतास तर तुला आम्ही देव केला. संत म्हणतात पांडुरंग आम्ही केलं तुला म्हणते, कृष्ण आम्ही केलं तुला, राम आम्ही केलं तुला म्हणते. संतांनी परमेश्वर निर्माण केलाय. मूळ ते परमेश्वर परब्रह्मत आहे. गुरुगीतेत सांगितलं ते निर्गुण आहे, निराकार आहे, काही त्याला नाही. त्यांनी विश्व निर्माण केलं. विश्वामध्ये संत निर्माण झाले, अवतार निर्माण झाले, माणसं निर्माण झाले, भक्त निर्माण झाले. त्या भक्ताने परमेश्वराकडे परमात्म्याकडे जाण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. म्हणजे आपल्याला ती ओढ लागली की मृत्यूचं भय वाटत नाही. थांबतो मी या ठिकाणी, तास होऊन गेलेला आहे. उद्या आपण सुरुवात करू. गोष्टी चांगल्या कृष्णाबद्दलच्या वगैरे आहेत. पण काही गोष्टी थोडंसं राहून गेलं आहे. हे सगळं असं वाचत असताना एक मी आमच्या शाखेमध्ये हे लोक सगळे आम्हाला आग्रह करतात. फार वाईट लोक आहेत शाखेत, रोज आग्रह करतात एक गोष्ट सांगा म्हणतात मी भागवतातली. आणि मी सांगतो गोष्ट म्हणजे मग चिटावं लागले त्यांना, सांगा म्हणजे गोष्ट रोज नाही सांगितली की म्हणतात सांगा. असं वाचता सगळ्यामध्ये गेला विश्वनिर्माण कसं झालं हे तर मी आधीच वाचतो सगळे. मला एक वाईट खोड आहे शिक्षक असल्यामुळे. म्हणा काही चांगलं वाटलं ना दुसऱ्याला सांगावं. मी आमच्या घरात आमचा मुलगा आणि सून ह्यांचाही गोळा करतो. म्हणजे ऐका, 2 पान वाचून दाखवतो, एखादे युट्यूब ऐकवतो, त्यांना आवडतात त्यांना. त्यामुळे हे वाचल्यानंतर मला एकदा अशी उर्मी आली. मला ते डॉक्टर जे आहेत त्यांनी एक पुस्तक दिलं भागवताचं. भागवत म्हणजे मला नेमका अर्थ माहित नव्हता 2 वर्षापूर्वी काय आहे ते. महाभारत माहिती होतं, रामायण तर वाचलं सगळे, ज्ञानेश्वरी पण वाचली, दासबोधाचं 10 पारायण झाली. पण भागवतात काय फरक आहे. भागवत म्हणजे एवढं का सांगतो सगळे, काय गोष्ट आहे त्याची. त्याचा सगळा शोध घेतला आणि मग त्यांनीच प्रेरणा दिली. एवढं आवडलंय ना, चांगलं वाटलंय ना, मग तर लोकांना सांग ना म्हणले. मग आम्ही गेलो मॅडमकडे. मॅडमच्या घरी गेलो, म्हटलं बा असाच आहे बा, मी आणि आमचे मित्र आडकर हे असंच आहे म्हणले. त्या म्हणजे अहो तुमची आत्तापर्यंतची भाषणं ऐकली सगळे, तिथं त्याच्या गोष्टी म्हणले, सांगतो म्हणलं गोष्टी तर गोष्टी आपल्याला काय म्हणतो शिक्षकाचं काम आहे म्हणले. ते निर्माण झालं. आणि मग घरी आलो आणि मनावर आलं दडपण. म्हटलं आपण भागवत सप्ताहाचं काम घेतलंय, शिक्षकाचं म्हणून ठीक आहे 40 मिनिटं बोला, 45 मिनिटं बोला, काय मुलं नावं ठेवतील. पण 7 दिवस सप्ताह करायचा आणि कृष्णाच्या गोष्टी सांगायच्या म्हणलं, हे काय जमेल काही माहिती आहे. 2-3 दिवस गेले, वाचन चालू ठेवलं. आणि सकाळी मला उठायची सवय, सकाळी वाचत असतो मी. आणि सकाळी वाचल्यानंतर मग एकदम साक्षात्काराला जमेल आपल्याला. आता अनेक भागवतकार मोठे झाले, मी नगण्यच आहे त्या बाबतीत. मी सगळं सांगताना तुम्हाला फार किरकोळ वाटलं असेल कदाचित. खूप चांगल्या लोकांनी भागवतावर बोलणं सुरू केलंय, त्यामुळे तुम्ही सांभाळून घ्या. आज हा तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे प्रसंग चांगला आहे. मॅडमचं कौशल्य सगळं संघटित करण्याचं अप्रतिम आहे. त्यांना सगळ्या जणी मदत करतात. आणि हळूहळू मला असं खात्रीशीर वाटायला लागलंय आमचं हे आवार सनसिटी हे तीर्थक्षेत्र आहे. का म्हणजे तीर्थक्षेत्र आहे. इथं देऊळ बघा, महादेवाचं देऊळ आहे, हनुमानाचं देऊळ आहे, रिनोव्हेट केले. इथं स्वतः श्रीकृष्ण आहेत कथा ऐकायला. इथं कोण आहे तर मागं पण आहेत, रुक्मिणी बरोबर आहेत, शेजारी गणपती आहे. तो समीर नावाचे आमचे उपाध्यक्ष आहेत.
त्यांनी सांगितलं किस्सा. हे रिनोव्हेट जेव्हा करायचं चाललं होतं देऊळ मारुतीचं, तेव्हा हे बिल्डिंग बांधणारे जे मित्र त्याच्याकडे गेले, म्हणजे रिनोव्हेट करायचं देऊळ, तुम्ही वर्गणी द्या, काहीतरी देणगी द्या. 50,000 दिले, वाद न घडता. त्यामुळे अशा करता 50,000 दिले की मी अनेक सोसायट्या बांधल्या. पहिल्यांदा देऊळ बांधलं म्हणजे तिथे, पण तुम्ही अनेक देऊळ बांधून जे वातावरण तयार ठेवलंय तसं इतरत्र कुठेही नाही. म्हणून म्हटलं मी आलो, बायका मुला सकट आले तिथे. स्वतः आमचे अध्यक्ष हे रोज आरतीला हजर असतात, रोज आमची गाठ पडते, रोज हजर असतात. हे कुणाला भाग्य लागले का बघा. सोसायटीचा अध्यक्ष रोज आपला धार्मिक गोष्टी करतो आणि हजर असतो इथे, आणि स्वतः सामाजिक कार्यात आनंद दिलाय. त्यांची उपस्थिती रोज असते भागवताला. असे कितीतरी लोक या ठिकाणी हजर आहेत. तुम्ही संध्याकाळी इथं चित्र बघा, एखादा सुंदर गाव असावं तसं चित्र आहे. पुरुषांचे 2-3 ग्रुप असतात, स्त्रियांचे 2-3 ग्रुप असतात. आम्ही गमतीने एका लोकसभा म्हणतो, एका राज्यसभा म्हणतो. आमचा गट आहे ते आमचा शहाणपण, आम्ही राज्यसभा म्हणतो त्याला. तर आम्ही सल्ले देतो, आम्ही सल्ले फार देतो. मोदींनी काय करावं, नंतर आणखीन कोणी काय, चीननी कसं पाऊल टाकावं, अमेरिकेच्या ट्रम्पनी कशी चिरली, हे आम्ही कधी चर्चा करतो. त्याचे कामावर काही जात नाही, कोणी ऐकतही नाही आमचं. पण त्याचा गट आहे ना आमचा तिथे. महिलांचा गट आहे, सासवांचा गट आहे, सुनांचा गट आहे, मध्यमवर्गीयांचा गट आहे. किती छान वातावरण आहे. अतिशय चांगलं आदर्श गाव असं मला असं वाटायचं की लेख मी लिहिन, मुली बी लेख लिहायचं. कसं आमचं संस्कृती आहे म्हणजे धार्मिक संस्कृती जतन करणारं या दिवसामध्ये अशी ठिकाणं फार कमी आहेत. म्हणून तुम्हाला म्हणलं मी हे तीर्थक्षेत्र करत आहे. काय शिकते असतं तीर्थक्षेत्रामध्ये? देवाकडे माणसं जातात येतात, सारखे रिंग लागलेली असते. इथं बघा एकाच वेळेस 3-3 कार्यक्रम चालू असतात. आत एक चालू असते आरती, इथं चालू असतं आणि बाहेर चालू असतं. काय वेगळे तीर्थक्षेत्र म्हणजे ते असाच योग सारखा यावा. आणि आज मी या ठिकाणी त्यामुळे थांबतो. उद्या आपण आणखी गोष्टी तुम्हाला आवडल्या असेल असं मी गृहीत धरतो आणि उद्या देतो. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.